देवपाटासह सोन्या चांदीचे दागिने घरातून चोरून नेल्याची घटना गणपतीनगर जुना बायपास मार्गे येथे उघडकीस आली। या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान रविवारीच माधवनगर येथील एका घरी सशस्त्र दरोडा पडला होता। याशिवाय पॅरामाउंट कॉलनीतील एका शिक्षकाच्या घरी जवळपास 5 लाखांची चोरी झाली होती। त्यामुळे शहरात दरोडा टाकणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे। मिलिंद श्रीकृष्ण विजयकर राहणार गणपतीनगर असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे। मिलिंद विजयकर हे सुट्टी असल्याने गणपती कॉलनीतील राहत्या घरी आले होते। त्यावेळी त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले। घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते। बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, धातूचे पाट, पितळेचे देवपाट, तांब्याचे गंगाळ आदी सर्व साहित्य एकूण किंमत 62,000 रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यामुळे तातडीने मिलिंद विजयकर यांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान गत काही दिवसांमधील सातत्याने दरोडे चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। बंद असलेली घरे लक्ष्य करून किंवा घरात कुणी नसल्याची संधी पाहून मोठ्या शिताफीने चोरटे त्यांचा बेत पूर्णत्वास नेत आहे। त्यामुळे या चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे। त्यामुळे आता बाहेरगावी जाताना नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।